ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क। मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला उद्या मुसळधारेचा इशारा, तर रत्नागिरी, सिंधुदुर्गला अतिमुसळधार पावसाचा इशारा। मुंबईत मुसळधार पाऊस सुरूच। दुपारी थोडी विश्रांती घेतल्यावर संध्याकाळी 6 वाजल्यापासून पूर्व आणि पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची हजेरी। मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी आहे। अंधेरी ते गोरेगाव, ओबेरॉय मॉलपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा। पावसाचा हवाई वाहतुकीलाही फटका। दृश्यमानता घडल्यानं मुंबई विमानतळावरून 50 उड्डाणं रद्द। पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गाची पोलखोल। गड नदीवरील पुलाजवळ महामार्गावरील कॉन्क्रीट रस्त्याला मोठे तडे। मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये वाढ। सीएनजी प्रति किलो 1.5 रुपयाने महागला। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचं ब्रँडिंग करणार। शब्दाला पक्का अजितदादा अशी टॅगलाईन असलेलं कॅम्पेन राबवणार। सुनील तटकरेंची घोषणा। विधान परिषद निवडणुकीमुळे मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेल्सना अच्छे दिन। ठाकरे गट, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार। हितेंद्र ठाकूरांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट। शरद पवारांना देखील भेटले। विधान परिषद निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार याकडे लक्ष। राज्यातील मुलींना उच्च शिक्षण देण्याचा शासन निर्णय जारी। ज्या मुलींच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असेल त्यांना मोफत शिक्षण। वरळी हिट अँड रन अपघातानंतर आरोपी मेहर शहाने वडिलांना अनेकदा फोन केला। मुंबई पोलिसांची कोर्टाला माहिती। वडील राजेश शहाना जामीन। पुण्यामध्ये काल एकाच रात्री हिट अँड रनच्या 2 घटना। दोन्ही घटनांमध्ये एक पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू, एक कॉन्स्टेबल जखमी। घटनेचं सीसीटीव्ही माझाच्या हाती। सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी विशेष मोका कोर्टात आरोपपत्र। गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि भाऊ अनमोल बिश्नोईसह अटक केलेल्या आरोपींविरोधात चार्जशीट। गँगस्टर अरुण गवळीच्या केस संबंधीची महत्त्वाची कागदपत्र मुंबई पोलिसांकडून गहाळ। क्राईम ब्रांचकडून मुंबई सत्र न्यायालयात कबुली। जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांचा हल्ला। 4 जवान शहीद, 6 जखमी। मणिपूरच्या स्थितीत थोडाही फरक पडलेला नाही। शांतता प्रस्थापित करण्याची नितांत गरज। मणिपूरच्या संक्रमण शिबिरांना भेट दिल्यावर राहुल गांधींची टीका। पंतप्रधान मोदी रशिया दौऱ्यावर। मॉस्को विमानतळावर जंगी स्वागत। भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार। बीसीसीआय सचिव जय शाह आयसीसी अध्यक्ष होण्याची शक्यता, मात्र अद्याप ठोस निर्णय घेतला नसल्याची माहिती। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध